त्या मागं घेण्यामागे अरविंद म्हात्रेंना लक्ष्मी प्रसन्न झाली किंवा काय, त्यांना काय उत्तर द्याल? काय नेमकं प्रकार? विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज माघारी घेतल्यानंतर अरविंद म्हात्रे, जे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते म्हणून ओळखले जायचे, पनवेलकरांचे अनेक प्रश्न विरोधी पक्ष, एक सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून ते मांडत होते. मध्यंतरीच्या काळात बऱ्याच उलाढाली झाल्या. अरविंद म्हात्रे अचानक गायब झाले. अरविंद म्हात्रे कुठे गेले कोणाला माहित नाही. विरोधी पक्ष नेत्यांचा राजीनामा त्यांनी दिला आणि पनवेलकरांचे असंख्य प्रश्न जे पनवेल महापालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून जे सोडवले जात होते त्यांना कोण वाली राहिला नाही असं देखील बोललं जात असतानाच आज आपल्या सोबत थेट अरविंद म्हात्रे हे आपल्या सोबत आहे. त्यांच्याशी आपण थेट चर्चा करणार आहोत. लढवय्या रोखोकवर आपण एक सर्वप्रथम अरविंद म्हात्रेंची ही मुलाखत आपण पाहतोय. प्रथम लढवय्या रोखोक मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. कसं बघताय अरविंद, आज राजकारणाचा अनुभव तुम्हाला खूप दांडगा असावा. विधान परिषद निवडणुकीचा अर्ज, त्याच्यानंतर ती माघार आणि त्याच्यानंतर आपल्यावर होणारे आरोप, याला तुम्ही पहिले कसं उत्तर द्याल, कसं बघताय? आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला माझ्या शेतकरी कामगार पक्षाने जी संधी दिली होती आणि या संधीचा फायदा घेऊन मी स्वतःहून फॉर्म भरलं होतं, जेणेकरून शेतकरी कामगार पक्षाच्या तिन्ही जिल्ह्यातले नेतृत्वही माझ्यावर विश्वास टाकला होता आणि मला फॉर्म भरण्याचा विनंती केली. फॉर्मही भरलं होतं आणि फॉर्म भरल्यानंतर महाविकास आघाडीकडनं त्यावेळी आम्हाला ऑफर आली नव्हती का कोणत्या उमेदवार उभा राहणार म्हणून. महाविकास आघाडीने जो निर्णय घेतला आमचं का आम्ही शिवसेनेतर्फे ही निवडणूक लढवतो म्हणून, मग शिवसेनेतर्फे ही निवडणूक लढवण्याचं त्याही निर्णय घेतला. त्यावेळी सुद्धा मी पक्षश्रेष्ठींना आणि यांना विनंती केली होती का आपण ही सीट शेतकरी कामगार पक्षासाठी सोडा. मी स्वतः इच्छुक आहे, मला लढण्याची विनंती मी त्यावेळी खूप मागणी केली. परंतु पक्षांचं म्हणणं का महाविकास आघाडीतर्फे आपल्याला अनेक ज्या निवडणुका लढवायच्या असतात त्या लढवल्या जातात, त्यामुळे आपण याच्यामधून हट्ट सोडा आणि उमेदवारी मधून मागे घेण्यात या. मग मी ठीक आहे, मी त्यांचा माझे गुरुवर्य आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत, त्यांचा आदेश पाळून त्यांचा कोणताही शब्द मी कधी खाली पाडला नाही आणि त्याही जो निर्णय सांगितला त्याचा आदेशाचा पालन करून मी त्वरित रत्नागिरीला गेलो आणि माझं अर्ज 11 वाजेच्या आत मी मागे घेतली. तर महाविकास आघाडीमधलेच काही नेते जर अरविंदला निवडणूकच लढवायची नव्हती तर मग हा हट्ट कशाला करायला पाहिजे होता, अर्जच भरायला नव्हता पाहिजे असं देखील बोललं जाते. नाही, ते कसं असतं, प्रत्येक पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाचं हे असतो. तसं आम्ही आमचं शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही अर्ज भरलो, 1 नाही 3 अर्ज भरलो होतो आम्ही. टोटल एक बी फॉर्म पण भरलो होतं आणि अपक्षही भरलं होतं, असं 3 फॉर्म भरलं होतं. परंतु मी पक्षश्रेष्ठींना ही सांगितलं होतं का माने यांचं मला थोडंसं गडबड वाटतो का हे फॉर्म मागे घेतील, हे मी कल्पना पक्षश्रेष्ठींना दिली होती आणि मी ही कल्पना दिली होती पक्षश्रेष्ठींकडे का त्याची जी नियुक्ती केलेली आहे ही नियुक्ती मला वाटतं राजकीय घातक आपल्याला ठरू शकेल, त्यामुळे आपण आपले उमेदवार असावे म्हणून अशी मी विनंती केली होती. मग पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो, पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असतो का शेवटी पक्षश्रेष्ठीच्या पुढे किंवा पक्षापुढे लोकप्रतिनिधी नसतो, याचे पालन करून मी त्यांच्या आदेशाचं पालन केलं. एकंदरीत तुम्ही पक्षाचा एक प्रोटोकॉल पाळला, वरिष्ठांचे आदेश पाळले आणि मग तो माघार घेतला. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमच्यावर जेवढे आरोप झाले, तुम्हाला माहिती तुमच्यावर किती प्रकारचे आरोप झालेत या माघार घेण्यामागे? अरविंद म्हात्रेंना लक्ष्मी प्रसन्न झाली किंवा काय, त्यांना काय उत्तर द्याल? काय नेमकं प्रकार नाही? प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक लोकांचं अनेक विचार असतात. प्रत्येकाच्या विचाराप्रमाणे, विचारशक्तीप्रमाणे ते आरोप करत असतात. आलं लक्षात ना? मला जे पक्षश्रेष्ठीने सांगितले 11 वाजेच्या आत तू जर मागे घ्यायला पाहिजे, मी मागे घेतलं. मी स्वतः लोक ग्रामपंचायत सदस्यही सोडत नाहीत, कोण ग्रामपंचायत सरपंच पद सोडत नाही. मी त्वरित कोणाचंही न ऐकता हे पद माझं आहे, मी त्या पदावर बसायचं नाही बसायचं विरोधी पक्ष नेत्यावर, हे माझं राईट्स आहेत. मी स्वतःहून राजीनामा मी पक्षाकडे न देता पहिले मी महापौरांकडे दिला आणि महापौरांकडनं देऊन नंतर मग मी गटनेत्यांकडे दिलं. पण विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा तर तुम्ही दिलात, पण विधान परिषदेचा अर्ज मागे घेतल्यानंतर थेट विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा हा वेगळा विषय होता. पनवेलकरांसाठी खूप अजूनही सगळेच पनवेलकर चिंतेत आहेत, प्रश्नचिन्ह पडलेल्या सर्वसामान्य प्रश्न तुम्ही मांडत होतात महापालिकेत, खूप पोटतिडकीने मांडताय. पण आता तो राजीनामा कसा काय, पनवेलकरांनी कोणाकडे बघायचा? नाही, पनवेल महानगरपालिकेमध्ये मी बसावं अशी माझी मानसिकता वाटली नव्हती त्यावेळी. आलं लक्षात ना का आपण त्या विरोधी पक्ष नेत्यावर बसू नये असं माझ्या मनाला वाटलं होतं, म्हणून मी पक्षाच्या याच्यामुळे माझा स्वतः वैयक्तिक राजीनामा दिला. माझ्या वैयक्तिक त्यावेळी वाटलेलं दुःख असतो माणसाला, ज्या माणसाला एखाद्या युद्धाला निघत असतो त्यावेळी तो सर्व अरेंजमेंट करत असतो युद्धाची,
त्याला घोडे किती असावा, त्याला 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 सैन्य किती असावे किंवा तोफगोळा किती असावा, या सर्वाचं नियोजन कर. मी एखादी निवडणूक लढतोय, एक निवडणूक, मी जीवनामध्ये 3 निवडणुका लढवल्या. त्याच्यानंतर 2 मी म्हणजे उपाध्यक्ष म्हणून 2 निवडणुका आणखी वेगळ्या लढवलेल्या आहेत. या निवडणुका लढवताना माझं नियोजन वेगळं असतं. मी सर्व गोष्टीने एखाद्या विषयामध्ये, कोणत्या निवडणुकीचा असू द्या किंवा माझ्या स्वतःच्या कार्याचा कामाचा असू द्या, मी त्याच्यामध्ये स्वतःचा अस्तित्व म्हणून त्याच्यामध्ये काम करत असतो आणि त्याच्यामध्ये त्याग देत असतो. त्याच्यामुळे मी पूर्णतः आर्थिकदृष्ट्या सुद्धा मी तयारी दाखवलेली होती आणि माझं जे संबंध रिलेशन होतं, मला आधुरी शक्तीने जो सपोर्ट केलेला होता, काही आधुरी शक्तीने, तर त्यांचा सुद्धा मला मोठा पाठिंबा मिळणार होता. यांच्या नेतृत्वावर, यांच्या विश्वासावर मी माझी उमेदवारी मागत होतो. पुढची भूमिका आता अरविंद म्हात्रेंची काय असणार? नाही, मी आजही आज सुद्धा करतोय. तुम्ही पाहिलं असेल, गेल्या 2 दिवसापूर्वी मी पुढारी न्यूजवाल्याने माझी बातमी घेतली, त्यांना सुद्धा मी बातमी दिली का महानगरपालिकेचं कार्यालय 300-325 कोटी रुपयाचा लोकांच्या करामधून पैसे भरून तो बनवायला घेतलेला आहे. एक चांगला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पनवेल महानगरपालिकेचं असताना एका 150 कोटीचं काम एक कॉन्ट्रॅक्टर पूर्ण करतो, हर्ष म्हणून, आणि बी कॉन्ट्रॅक्टर जो कोकण रेल्वेला दिले तो का होत नाही, याच्याबद्दल प्रश्न दिला. त्याचं उत्तर मी तेच दिले आणि मी स्वतःहून सांगितलं का अडथळा आणतो, कोण अडथळा आणतोय कामामध्ये, वास्तविक कामं कशी होतील ह्याच्याकडे बघायला पाहिजे. एक साधं उदाहरण देतो. तुम्ही तोंडऱ्याला गेले ना तुम्ही, तर तोंडऱ्याला एक रस्ता कॉन्क्रीटकरण केलं होतं. ते कॉन्क्रीटकरण केलेल्या रस्त्यामध्ये नंतर त्यांना आठवलं 15 दिवसानंतर, अरे बापरे, याच्यामध्ये शेवरेज लाईन, पाण्याची लाईन, परत ते तोडलं ना आजच्या घडीला सुद्धा तो रस्ता होत नाही. मी विनंती आयुक्तांकडे केली आणि त्याच्यामध्ये अतिरिक्त आयुक्तांकडे सुद्धा या ज्या गोष्टी पाठपुरावा केला, त्या डिपार्टमेंटल्या अधिकाऱ्यांकडे केलं, चव्हाणकडे, परंतु अजूनही त्या शेतकऱ्यांना आणि तिथल्या राहणाऱ्या लोकांना न्याय मिळू शकत नाही. म्हणजे अशी परिस्थिती इथेशी पनवेल महानगरपालिकेची आहे. का हे जाणूनबुजून करतात का, हे पडलेले माझ्यासारख्याला प्रश्न आहेत. आत्ता मी ज्या पनवेल महानगरपालिकेचे जे नाले साफसफाई झालेले आहेत, मला एका प्रश्न विचारला. नाले साफसफाई जवळ 70 ते 80% झाल्या म्हणून मला सांगितलं. मी स्वतःहून दौरा काढला आणि फिरत बसलो. 2 दिवसापासून मी त्यांना फोटो पाठवतो, पनवेलचे फोटो, कांबोट्याचे फोटो, खारघरचे फोटो, नावडा विभागातले फोटो, पुन्हा तळोजा परिसरामधले फोटो. प्रचंड ठिकाणी अजूनही नाले साफसफाई झालेली नाही. याला आता वास्तविक गोल्डन डे कोणासाठी, का ज्या कामगारांना काम करायचं आहे, ज्याला ठेके दिलेला आहे, तर त्या ठेकेदारांनी ते लवकरात लवकर नाले साफ झाली पाहिजे, पावसाला पडण्या अगोदर झाले पाहिजे. होतं काही, यांची चुकी कुठेशी आहे, म्हणजे भ्रष्टाचाराचं कारण कुठले सांगतो, तर ह्याच्यामध्ये लेबरमध्ये कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. या लेबरमध्ये कॉन्ट्रॅक्ट 1-2 तास काम करणार, ते निघून जाणार, 2 तास काम करणार, निघून जाणार, त्याला दिवसाची हजेरी मिळतोय, तो निघून जातोय. अशा प्रकारे कामं करून अशा प्रकारे लोकांच्या टॅक्सेसचा पैसा दुरुपयोग कुठे होत असेल, हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने. त्याच्यासाठी मी रस्त्यावर उतरलेले, आपण पाहता, स्वतः फिरतो. काही इलेक्ट्रिकच्या केबल पडलेल्या आहेत. मी आता स्वतः तुमच्या समोर दाखवलं, मी स्वतः त्यांच्याकडे अवेलेबल नाही, मला मी मशीन देतो तुम्हाला, परंतु काम थांबवू नका तुम्ही. आता सुद्धा कलंबुलीमध्ये ज्या आमचे ग्रुप बनवले महानगरपालिकेने, अ प्रभाग समिती नाले साफसफाई, ब समिती नाले साफसफाई, क नाले साफसफाई, ड अशा सर्व पनवेल महानगरपालिका क्षेत्रात जोडले. प्रत्येकावर माझ्या मी कुठे कुठे अडचणी आहेत, कुठे कुठे नाले साफसफाई, हे फोटो व्हिडिओ सहित टाकलेले आहेत. दुसरी गोष्ट, त्यामध्ये कोणाला मशीन नसेल, त्याचा ब मध्ये मी मला स्वतः मशीन देतो म्हटलं, का आमच्याकडे जेसीबी आहे, त्याचा बूम पुरत नाहीये, पोखलन मोठी लागणार ना, छोटी पोखलन लागेल, पण नसेल तर मला सांगा, मी देतो तुमच्यासाठी. सेवा करणे हा आम्हाला हे माझं काम आहे म्हटलं. मी पूर्णविराम वगैरे घेतला नाही. सेवा ही करणेच माझ्या रक्तात आहे. माझ्या वडिलांपासून, आजोबांपासून, माझे आजोबा 27 वर्ष इतर या गावाचे उपसरपंच होते. माझे वडील 10 वर्ष ते नावड्या गावाचे सरपंच होते. मी सुद्धा जिल्हा परिषद उपाध्यक्ष होतो, जिल्हा परिषद सदस्य होतो, नगरसेवक होतो. आता विरोधी पक्षनेता जरी काम करत असलो तरी सुद्धा महानगरपालिकेचे ज्या आमच्या 13 नगरसेवकांनी पुन्हा एकदा माझी निवड करून गेल्या 8 दिवसापूर्वी महापौरांकडे अर्ज दिलेला आहे का पुन्हा एकदा विरोधी पक्षनेता म्हणून अरविंद म्हात्रे याची निवड केलेली आहे. ते तुम्ही निवड करावी. परंतु महापौरांना अजूनही आठवण पडत नाहीये. जसं माझं का ते असं का करतात ते आता प्रश्न, म्हणजे तुम्ही आता पुन्हा एकदा विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसायला तयार आहात? हो, महानगरपालिकेमध्ये आता विरोधी पक्षनेता म्हणून गटनेत्यांनी पुन्हा एकदा माझी निवड केलेली आहे. मी त्यांना विनंती केली होती का या 13 मधून आपण नक्की निवडा, कोणाला
इंटरेस्ट असेल त्यांनी त्याच्या सोबतीत काम करतो. मागच्या वेळी सुद्धा आम्ही जसं प्रीतम म्हात्रेंच्या सोबतीने काम केलं त्या सोबतीने मी त्यांचं काम करतो. ज्या पद्धतीने काम करायचं त्या पद्धतीने माझं 100% योगदान असेल. परंतु पक्षश्रेष्ठांनी पुन्हा त्या 13 सदस्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवून नाही अरविंदजी तुम्हीच विरोधी पक्ष नेता राहायला पाहिजे म्हणून ते माझा अर्ज दिलाय आणि त्या अर्ज अजूनही महापौर स्वीकारत नाही. आम्ही पाहतो तर महापौरांनी जर स्वीकारतात ना स्वीकारतात एक कायद्याचा काही नियम आहेत ना. असं नाही आहे. त्याही जर स्वीकारला तर महानगरपालिकेचा अधिनियम 1949 नुसार कायद्यात नियम आहे. मी कोर्टात जाणार. मागच्या वेळी कोर्टात गेलो होतो तसं यंदाही कोर्टात जाणार मी आणि कोर्टामधून घेणार. असं काय नाही. मेहरबानी कोणाची नाही. कायदा हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. कायद्याच्या पुढे कोणी नाही. फार महिन्याचा 2 महिने होणार. म्हणजे अजून काही दिवसांनी तुम्ही परत त्या खुर्चीवर जाऊन बसा. हो 100%. शेवटी विकास आणि लोकांच्या सेवेसाठी जोपर्यंत मी त्या खुर्चीवर बसणार जोपर्यंत मला 5 वर्ष या लोकांना विश्वासाने मला दिलेला आहे तोपर्यंत सेवा मी माझ्याकडून राहणार. अगदी शेवटचा प्रश्न, या विधान परिषद निवडणुकीमध्ये तटकरे साहेबांनी काही पर्सनल तुम्हाला फोन, तटकरेंशी काही कुटुंबियांशी काही संपर्क झाला तुमचा? नाही, तटकरे साहेबांचं न माझं एक वेगळं रिलेशन असावं पाहिजे असं काही नाहीये. तटकरे साहेबांनी कधीही फोन केलं नाही या संदर्भामध्ये. मला फक्त फोन केलं पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचं मी पालन करत होतो. बाकी मला वाटतं त्या कालामध्ये नाही कुठल्या पत्रकाराचा फोन उचललं नाही कोणाचा फोन उचललं. फक्त एक आमदार बाळाराम पाटील साहेब माझे गुरुवारी आहेत त्यांचाच फोन मी उचलत होतो. त्यांचा फोन आणि त्यांचा आदेश हाच माझ्यासाठी अंतिम असतो. नक्कीच. तर हे होते अरविंद म्हात्रे आणि पनवेल अरविंद म्हात्रे पुन्हा एकदा लवकरच विरोधी पक्ष नेते पदाच्या खुर्चीवर बसतील. महापौरांकडे तसा गटनेत्यांनी तसा त्यांचा अर्ज तिथे दिलेला आहे. लवकर त्याच्यावर निर्णय होईल. नाही झाला तर आपण न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पनवेलकरांच्या प्रश्नासाठी वारंवार आपण हे प्रश्न मांडत जाऊ. नालेसफाई असेल, पनवेल महापालिका मुख्यालयाचे काही विषय जे दरम्यान या मुलाखतीच्या माध्यमातून अरविंद म्हात्रेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. तुम्हाला जे काय वाटतं ते आपण कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. कॅमेरामन प्रतीकसह मी शैलेश चव्हाण, पनवेल.